जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आपला आजचा विषय आहे की बाबा येत्या श्रावण सोमवारी काय आहे तर अमावस्या आहे आणि 71 वर्षानंतर श्रावण सोमवारचा हा अत्यंत दुर्मिळ योग 71 वर्षानंतर आलेला आहे। 5 श्रावण सोमवार आलेले आहेत। तर मग आता 5 श्रावण सोमवार आलेत आणि त्या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्या असल्यानंतर तर आपण काय करायचं, तर अमावस्येचं महत्त्व काय आहे, त्या अमावस्येला कोणती अमावस्या म्हणून ओळखल्या जातं, तर त्या अमावस्येचं महत्त्व, त्या अमावस्येला काय करायचं, तर आपल्या पितरांना दान द्यायची। कोणती वस्तू दान द्यायची, पितरांच्या नावाने तांबे दान द्या, त्याच्यानंतर डाळ दान द्या, त्याच्यानंतर वस्त्र दान द्या, एखादी भाजी दान द्या किंवा तांब्याचा पासून बनलेला जो काही वस्तू असेल ती तांब्याची वस्तू दान द्या। आणि पिठोरी अमावस्येचे महत्त्व, पिठोरी अमावस्येला की बाबा तुम्हाला जर अनेक मोठ्या समस्या येत असतील, अडथळे येत असतील, तर तेही समस्या दूर होण्यासाठी श्रीहरी भगवान विष्णूच्या नामाचं जप करून त्याचं पूजन केलं पाहिजे। आणि त्यानंतर त्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच येत्या सोमवारी 2 सप्टेंबर 2024 रोजी काय केलं पाहिजे की शिवलिंग किंवा आपल्या घरातील जी चौकट असते त्यावर पिठाचे दिवे लावले पाहिजेत। पिठाचे दिवे लावून काय करायचं, तर पिठाचे दिवे लावून त्यामध्ये तेल कोणतं टाकायचं की तिळाचं तेल टाकून पिठाचे दिवे लावले पाहिजे। आपल्या अनेक मोठ्या समस्या दूर होतील। आणि ते दिवे लावल्यानंतर सोमवारी श्रावण आता या येत्या सोमवारी शिव मंदिरामध्ये जाऊन काय करायचं, तर शिव मंदिरामध्ये जाऊन शिवाच्या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर तिथे तिळाचा दिवा लावा आणि सायंकाळच्या वेळेमध्ये शिवलिंगाची पूजा करा। आणि शिवलिंगाची पूजा झाल्याच्या नंतर आता सोमवारच्या दिवशी सकाळी काय करावयाचं, पहाटे स्नान करायचं। स्नान करत असताना काय करायचं की स्नान करत असताना तर असं करायचं की काय, तर सकाळी स्नान झाल्यानंतर पांढरे वस्त्र धारण करायचं आणि पांढरं वस्त्र धारण करून आपल्या पितरांना नैवेद्य दिल्यानंतर आपण त्यांच्या नावाने श्राद्ध करायचं आणि त्यांच्या नावाने भाजी वगैरे काही, त्याच्यानंतर डाळ म्हणा किंवा तांब्याची एखादी वस्तू म्हणा, हे दान द्यायचं आहे। जय जय राम।